नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीन वर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की माझी बहीण लाडकी योजना जी महाराष्ट्रात आता नवीन सुरू करण्यात आली आहे. तर त्या योजनेमध्ये मित्रांनो 7 मोठे बदल या ठिकाणी झालेले आहेत. हे मोठे बदल अतिशय महत्त्वाचे आहेत. तरी व्हिडिओ शेवट पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा ह्या ठिकाणी कोणकोणते मोठे बदल झाले आहेत. अर्जाला मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आली आहे. अविवाहित महिलांच्या उत्पन्नाच्या दाखल्यासंदर्भात देखील या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे, तो देखील रद्द करण्यात आला आहे. जमिनीची जी काही अट होती ती देखील रद्द करण्यात आलेली आहे. आणि आता अविवाहित महिला म्हणजे ज्या काही मुली आहेत, ज्या तुमच्या घरात असतील मुली, तर त्या मुलींनाही या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे. ऑफिशियली माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत. पाहू शकता बघा, महाराष्ट्राच्या ऑफिशियल अकाउंटवर या ठिकाणी माहिती दिली गेलेली. पाहू शकता महत्त्वाची घोषणा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात केलेल्या महत्त्वपूर्ण बदलांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदन केलेलं आहे. आता काय या ठिकाणी बदल झाले ते आपण पाहूया बघा. तर बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै होती, परंतु आता या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून दिनांक 31 ऑगस्ट 2024पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहेत. तसेच 31 ऑगस्ट 2024पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे. दुसरा या ठिकाणी महत्त्वाचा बदल, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी बहुतेक जे काही लोक आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला तालुक्यावर पाहायला मिळत आहेत, हे अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी. परंतु बघा, आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र सगळ्यांकडे असतं. त्या ठिकाणी आपण जे वोटिंग कार्ड असतं ते देखील तुमच्याजवळ असतं, ते देखील चालणार आहे. शाळा सोडण्याचा दाखला असेल ते देखील चालेल. जन्म दाखला असेल तो देखील चालेल. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, तिसरा बदल, सदर योजनेतून 5 एकरची जी काही अट आहे ती वगळण्यात आलेली आहे. 5 एकरची शेतीची जी काही अट होती ती सुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे. नंतर सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे. म्हणजेच 21 ते 65 वर्ष वयोगटातील या ठिकाणी जे महिला असतील त्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळेल आहे. त्यानंतर बघा, पुढे जर आपण पाहिलं तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे ₹2.5 लाख 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तरी देखील तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्यामधून सूट या ठिकाणी देण्यात आली आहे. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर बघा, कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजेच मुलींना सुद्धा या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळू शकतो. तर अशा पद्धतीचे बदल करण्यात आले. अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.